नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मुंबई उच्च न्यायालयाचं जो निकालाबाबतचे महत्त्वाचे अपडेट म्हणजे आन्सर की उत्तर तालिका जी आहे, अंतिम उत्तर तालिका शिपाई, हमाल आणि फराश या पदासाठीची जाहीर झालेली आहे. पाहू शकता मागच्या व्हिडिओमध्ये आपण थोडक्यात ही माहिती पाहिली होती. तर आता नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर बेंचसाठी आणि मुंबईसाठी यामध्ये ही जी अंतिम उत्तर तालिका आहे हे जाहीर झाले. आता कुणाचे गुण कसे वाढतायत हे तुम्ही चेक करू शकता. आन्सर की आपण पाहूयात. रिवाईज म्हणजे सुधारित आन्सर की आहे. स्क्रीनिंग टेस्टची झालेली 26 एप्रिल 2026ला फॉर द पोस्ट ऑफ कोणत्या पोस्टसाठी? शिपाई, हमाल आणि फराश एस्टॅब्लिशमेंट हायकोर्टसाठीची. तर यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर दिलेली आहेत. त्याच्यानंतर ए बी आणि सी डी असे बुकलेट आहेत. यामध्ये क्वेश्चन बुकलेट दुसऱ्या बॅचचे आहे. 5:30 ते 6ला जी दुसरी बॅच झाली होती. तर यामध्ये पाहू शकता 5व्या नंबरचा जो प्रश्न आहे हा डिलीट झालेला आहे. सी बुकलेटमध्ये क्वेश्चन नंबर जो आहे 5व्या नंबरचा हा डिलीट करण्यात आलेला आहे. क्वेश्चन नंबर 5व्यामध्ये यामध्ये जो ABCD आहे सीमध्ये, तो सीचा ऑप्शन यामध्ये डिलीट झाला आहे बॅच नंबर 2साठीचा. त्याच्यानंतरनं पुढे जर पाहिलं तर पाहू शकता यामध्ये 15वा प्रश्न जो आहे यामध्ये डी ऑप्शन जो आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे, चेंज झालेला आहे. तर याचं उत्तर ज्याने दिलं असेल त्या उमेदवारांना पूर्ण मार्क्स जे आहे त्या प्रश्नाचे हे मिळणार आहेत आणि त्यामुळेच त्यांचा कट ऑफ जो आहे हा वाढणार आहे. दुसऱ्या बॅचसाठीची आपण उत्तर तालिका पाहतोय. यामध्ये पहिला प्रश्न पाहिला आपण, 5वा प्रश्न पाहिला. त्याच्यानंतरनं यामध्ये 15वा प्रश्न हा डिलीट झालेला दाखवतोय. त्याच्यानंतरनं जी क्वेश्चन नंबर पुढची बॅच पाहिली बॅच नंबर 2साठी 5:30 ते 6ची 25वा प्रश्न. तर पहिला जो ऑप्शन आहे यामध्ये पाहिला तर पाहू शकता पुन्हा एकदा यामध्ये डिलीट झालेला आहे 5व्या प्रश्नामधला. तर डिलीटेड ऑप्शन आहे यामध्ये. त्याच्यानंतर 30 नंबरचा प्रश्न जो आहे यामध्ये सुद्धा दुसरा ऑप्शन जो आहे हा डिलीट करण्यात आलेला आहे, डिलीटेड दाखवतोय. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात महत्त्वाची अपडेट दिली आहे यामध्ये. तर क्वेश्चन ॲट सिरियल नंबर 25, 30, 35 आणि 15 म्हणजे पाहू शकता 25, 30, 5 आणि 15 हे जे प्रश्न आहेत सिरियल नंबरमधले. तर हे जे प्रश्न आहेत बुकलेट सिरीजमधले ABCD रिस्पेक्टिव्हली ऑफ बॅच 2 ई डिलीटेड. म्हणजे हा बुकलेट आहेत A, B आणि C आणि D. तर ABCD यामधला जो प्रश्न आहे हे पहिला प्रश्न पाहू शकता 25वा प्रश्न जो आहे तर यामध्ये डिलीट करण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 30वा प्रश्न जो आहे यामध्ये बीच्या बुकलेटमध्ये प्रश्नपत्रिकेमध्ये डिलीट झालेला आहे. तर या पद्धतीने 25वा प्रश्न, 30वा प्रश्न, 5वा प्रश्न आणि 15वा प्रश्न या पद्धतीने ABCD या प्रश्नपत्रिकेमधून डिलीट झालेला आहे आणि याचा अर्थ या उमेदवारांना फुल मार्क्स जे आहे त्याचे हे मिळू शकतात. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आन्सर की फॉर बॅच नंबर 1 शाल रिमेन अनचेंज. म्हणजे बॅच नंबर पहिल्या बॅचसाठीची आन्सर की आहे यामध्ये कोणत्याही प्रश्नामधला काहीही बदल करण्यात आलेला नाही आहे. त्यामुळे तो प्रश्नपत्रिका सेम राहणार आहे. यामध्ये कोणताही बदल होणार नाही आहे. तर त्या कारणामुळे वेबसाईटवर सुद्धा तुम्ही चेक करू शकता. अशा पद्धतीने ही महत्त्वाची अपडेट देण्यात आली आहे. या पद्धतीने फक्त दुसरी जी बॅच आहे यामध्ये प्रश्नपत्रिका ज्या आहेत ABCD संच यामधले प्रश्न काही डिलीट करण्यात आलेले आहेत. आता याचे पूर्ण गुण मिळतील का उमेदवारांचे मार्क्स कमी होतील याबाबत स्पष्टपणे या जी सूचना आहे ह्या उत्तर तालिकेमध्ये काही माहिती देण्यात आली नाही. जर मार्क्स मिळाले तर उमेदवारांचे मार्क्स वाढू शकतात आणि दुसऱ्या शिफ्टच्या उमेदवारांना जास्त फायदा होऊ शकतो. जर का मार्क्स दिलेच नाहीत, फक्त मार्क्स त्यामध्ये प्रश्नच कट केले तर उमेदवारांना तोटा होऊ शकतो. कारण पहिल्या शिफ्टमध्ये कोणताही प्रश्न चुकीचा नाही आहे, त्यामुळे त्यांना चांगले गुण मिळू शकतात. आता महत्त्वाची गोष्ट आहे की यानंतरनं उमेदवारांची जी पुढची प्रोसेस आहे कशी आहे, पूर्ण फुल मार्क्स मिळत आहेत की यामध्ये कट होत आहेत मार्क्स, हे लवकरच समजून येईल. अधिकृत निकाल जवळजवळ स्पष्ट झालेला आहे. सुधारित आन्सर की आले याचा अर्थ निकालासाठीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झाले आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये निकाल जो आहे हा जाहीर होण्याची शक्यता आहे. सुधारित आन्सर की तुम्ही चेक करू शकता. जे काही दुसऱ्या बॅचचे उमेदवार होते कोणकोणते प्रश्न यामध्ये कन्फ्युजिंग होते आणि त्याचे प्रश्न डिलीट झालेत तर ते प्रश्न चेक करू शकता. आणि सुद्धा यामध्ये स्पष्टपणे सांगितलं नाही की कट ऑफनुसार म्हणजे उमेदवारांना फुल मार्क्स ती मिळणार आहेत किंवा नाही याबाबत स्पष्टपणे दिलं नसलं तरी जेव्हा कट ऑफ लागेल किंवा जेव्हा
यादी जाहीर होईल तेव्हा जर गुण दाखवले तर त्यामध्ये समजू शकता उमेदवारांना किती गुण मिळत आहेत. तुम्ही त्यानुसार अंदाज लावू शकता. कट ऑफ संदर्भातला आपला मागचा व्हिडिओ तुम्ही चेक करू शकता. या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या त्याचबरोबर सरळ सेवा भरतीबाबतच्या सगळ्या अशाच महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.